नमस्कार, मी प्राध्यापक कृष्णा रोगडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहोत इतिहास या विषयातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न की जे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नक्की विचारले जातात. तर वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या समोरील बेल या आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पोचत राहतील. प्रश्न: भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या साली सुरू करण्यात आली? 1857, 1853, 1864, 1800. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1853. पुढील प्रश्न: भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक कोणास म्हटले जाते? जगन्नाथ शंकर शेठ, महात्मा फुले, राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजाराम मोहन रॉय. पुढील प्रश्न: ब्राह्मो समाज या संस्थेचे संस्थापक कोण होते? राजाराम मोहन रॉय, केशवचंद्र सेन, दयानंद सरस्वती, रमाबाई रानडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजाराम मोहन रॉय. पुढील प्रश्न: प्लासीची लढाई केव्हा झाली? 1757, 1764, 1760, 1707. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1757. पुढील प्रश्न: बक्सरची लढाई कोणत्या साली झाली? 1764, 1750, 1757, 1857. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1764. पुढील प्रश्न: खालीलपैकी कोणता धातू मानवाने सर्वप्रथम वापरात आणला? तांबे, सोने, लोह, कांस्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तांबे. यक्षगान हा भारतातील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्नाटक. पुढील प्रश्न: मधुबनी ही आदिवासी चित्रशैली कोणत्या राज्यातील आहे? गुजरात, राजस्थान, बिहार, आसाम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बिहार. पुढील प्रश्न: अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक 1, अमेरिगो वेस्पुसी, पर्याय क्रमांक 2, वास्को द गामा, पर्याय क्रमांक 3, कोलंबस, पर्याय क्रमांक 4, फर्डिनांड मॅगलन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोलंबस. पुढील प्रश्न: भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण? वास्को द गामा, जॉन के, कोलंबस. यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वास्को द गामा. पुढील प्रश्न: परकीय लोकांचा भारतात येण्याचा योग्य क्रम कोणता? पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज. पुढील पर्याय: इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच. पुढील पर्याय: पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. पुढील पर्याय: पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. पुढील प्रश्न: 1498 साली वास्को द गामा भारतात कालिकत बंदरात पोहोचला त्यावेळी त्याने कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? पर्याय क्रमांक 1, हुमायून, पर्याय क्रमांक 2, झामोरीन, पर्याय क्रमांक 3, शेरशाह सुरी, पर्याय क्रमांक 4, दारा शुकोह. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झामोरीन. पुढील प्रश्न:
1857च्या उठावाच्या वेळी दिल्लीचा बादशहा कोण होता? पर्याय क्रमांक 1 बहादूर शाह 1, पर्याय क्रमांक 2 शाह आलम, पर्याय क्रमांक 3 फारुख सियार, पर्याय क्रमांक 4 बहादूर शाह 2. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहादूर शाह 2. पुढील प्रश्न, सती प्रथा कायद्याने कोणत्या वर्षी बंद करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 1829, पर्याय क्रमांक 2 1821, पर्याय क्रमांक 3 1819, पर्याय क्रमांक 4 1825. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1829. पुढील प्रश्न, आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 जगन्नाथ शंकर शेठ, पर्याय क्रमांक 4 राजाराम मोहन रॉय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजाराम मोहन रॉय. पुढील प्रश्न, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी काढले होते? पर्याय क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख, पर्याय क्रमांक 2 भाऊ महाजन, पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाऊ महाजन. पुढील प्रश्न, कोणते समाजसुधारक लोकहितवादी या टोपण नावाने लिखाण करीत असत? पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 तर्खडकर, पर्याय क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख, पर्याय क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न, महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण होते? गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, विनोबा भावे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 2 रमाबाई रानडे, पर्याय क्रमांक 3 केशवचंद्र सेन, पर्याय क्रमांक 4 लोकहितवादी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 रानडे, पर्याय क्रमांक 3 लोकहितवादी, पर्याय क्रमांक 4 विष्णुशास्त्री पंडित. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. पुढील प्रश्न, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 रामकृष्ण परमहंस, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 4 स्वामी विवेकानंद. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 1 ताराबाई शिंदे, पर्याय क्रमांक 2 जानका कांबळे, पर्याय क्रमांक 3 रमाबाई रानडे, पर्याय क्रमांक 4 पंडिता रमाबाई. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ताराबाई शिंदे. पुढील प्रश्न, विधवांना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 पंडित विद्यासागर, पर्याय क्रमांक 2 रमाबाई रानडे, पर्याय क्रमांक 3 पंडिता रमाबाई, पर्याय क्रमांक 4 विष्णुशास्त्री चिपळूणकर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रमाबाई रानडे. पुढील प्रश्न, हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय क्रमांक 1 ईश्वरचंद्र विद्यासागर, पर्याय क्रमांक 2 नारायण गुरु, पर्याय क्रमांक 3 वीरेशलिंगम पंतलू, पर्याय क्रमांक 4 राजर्षी शाहू महाराज.
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वीरेशलिंगम पंतुलू. पुढील प्रश्न सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले. पर्याय क्रमांक 3 नारायण गुरु. पर्याय क्रमांक 4 वीरेशलिंगम पंतुलू. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पर्याय क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराज. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 4 नारायण गुरु. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पुढील प्रश्न राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1 1884. पर्याय क्रमांक 2 1885. पर्याय क्रमांक 3 1881 आणि पर्याय क्रमांक 4 1896. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1885. पुढील प्रश्न राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? पर्याय क्रमांक 1 पुणे. पर्याय क्रमांक 2 मुंबई. पर्याय क्रमांक 3 दिल्ली. पर्याय क्रमांक 4 कोलकाता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. पुढील प्रश्न राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सर ॲलन ह्यूम, ओमेशचंद्र बॅनर्जी, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओमेशचंद्र बॅनर्जी. पुढील प्रश्न राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 मौलाना आझाद. पर्याय क्रमांक 2 मोहम्मद अली जिना. पर्याय क्रमांक 3 बद्रुद्दीन तय्यबजी. पर्याय क्रमांक 4 मोहम्मद इक्बाल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बद्रुद्दीन तय्यबजी. पुढील प्रश्न मराठा व केसरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. पर्याय क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले. पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न बंगालची फाळणी विरोधात झालेल्या वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, अरविंद घोष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढील प्रश्न भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला? पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पर्याय क्रमांक 4 अरविंद घोष. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली? 1912, 1911, 1914, 1919. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1911. पुढील प्रश्न मुस्लिम लीग संघटनेची स्थापना केव्हा झाली? 1905, 1906, 1907, 1903. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1906. कोणत्या दिवशी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले? पर्याय क्रमांक 1 8 जानेवारी 1916. पर्याय क्रमांक 2 9 जानेवारी 1915. पर्याय क्रमांक 3 9 जानेवारी 1916 आणि पर्याय क्रमांक 4 8 जानेवारी 1915. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 जानेवारी 1915. पुढील प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड याच्या निषेधार्थ ब्रिटिशांनी दिलेल्या सर या किताबाचा त्याग कोणी केला? पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. आणि पर्याय क्रमांक 4 सैफुद्दीन किचलू. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न, गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? हंसा मेहता, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित आणि सरोजिनी नायडू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरोजिनी नायडू. पुढील प्रश्न, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान, मोहम्मद इक्बाल, सैफुद्दीन किचलू यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खान अब्दुल गफार खान. पुढील प्रश्न, तिन्ही गोलमेज परिषदांना हजर असलेले नेते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ॲनी बेझंट आणि जवाहर नेहरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेतला की जे प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारले जातात आणि या अगोदरही काही परीक्षांना हे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळेच आपण या प्रश्नांचा आढावा घेण्यात आलेला आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्याही अभ्यासाला एक दिशा प्राप्त होईल. धन्यवाद.